नमस्कार, गुड मॉर्निंग. पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आपण आलो आहे ब्रेकफास्टला हॉटेल चना मसाला येथे. आणि आज आपण 7 आयलंडच्या ट्रिपवर जाणार आहोत. सो क्राबीमधली ही पहिली सकाळ आपण एन्जॉय करतोय. बरोबर रुचिर आहे, प्रिया तुम्ही बघू शकता. सो चला ब्रेकफास्ट करूया आणि निघूया आपल्या 7 आयलंडच्या टूरवर. सो आपल्याकडे अजून एक अर्धा पाऊण तास आहे, तोपर्यंत आपण फास्ट ब्रेकफास्ट उरकून घेऊ. सो प्रिया बघा किती नवीन ड्रेस. सो लेट्स एन्जॉय द ब्रेकफास्ट. तो आपलं फेवरेट इकडचं फूड पराठे आपण खातोय. पंजाबी झालो आपण इकडे येऊन, कारण सकाळ सकाळी ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये करण्यापेक्षा इकडे करून आपण निघणार आहोत. कारण हॉटेलमध्ये हाही ब्रेकफास्ट आहे आणि इकडे आपण सकाळ सकाळी ब्रेकफास्टला पराठे ऑर्डर केले आहेत. सो पराठे खाऊया. रुचिरनं ऑर्डर केला आहे पनीर पराठा. मी आणि प्रियाने आम्ही गोबी झालेलो आहे, गोबी प्रेमी झालेलो आहे. सो आम्ही गोबी पराठा ऑर्डर केला आहे. सो लेट्स एन्जॉय पराठा. सो ब्रेकफास्ट झालेला आहे. आता चप्पल घ्यायची आहे मला, कारण खूप शूज आहे. शूजनं काय होतं की बीचवर थोडा प्रॉब्लेम होतो. सो प्रियांचा असा हट्ट होता की चप्पल घे. सो लेट्स आहे ती घरात विसरून आलेला आहे, त्यामुळे घ्यावीच लागेल. सो चप्पल घेऊया आणि वेट करूया आपल्या गाडीचा, जी आपल्याला पिकअप करायला येणार आहे न्यायला. 7 आयलंड, आज 7 आयलंडची ट्रिप आहे. सो कसं वाटतंय नवीन आउटफिट खास क्राबीमधून प्रियाने परचेस केलेला आहे. सो कूल लुक येण्यासाठी. सो कूल तर मी आहेच, लुकसुद्धा आज कूल झालेला आहे. क्या कूल है आप. सो आम्ही दोघंही रेडी आहोत टूरसाठी, 7 आयलंड टूर. रुचिरसुद्धा रेडी आहे, पण तो फिरतो इकडे तिकडे. सो आम्ही बसलेलो आहे लॉबीमध्ये येऊन हॉटेलच्या. आता आपली पिकअप व्हेकल आली की आपण बसूया आणि निघूया. आज काय एक्सपिरियन्स मिळतो आहे ते बघूया. उद्या एक छोटीशी वेगळी टूर बुक केली आहे. सो क्राबी टूर अँड क्राबी एक्सप्लोरेशन इज ऑन. चला एक्सप्लोर करूया क्राबी. सो आपल्याला पिकअप करायला हा पर्सन आलेला आहे. चला गाडीमध्ये जाऊया, बसूया आणि जाऊया 7 आयलंड टूरला. प्रिया आणि दुसरी येतात मागं. क्राबी सनसेट ट्रॅव्हल अँड टूर. सो सनसेट बघणार आपण आहोत या आयलंडमधून. चला लेट्स विजिट टू 7 आयलंड. पिकअप केलेलं आहे आज. अशी बससारखी मध्ये बस आहे. आरोपींना जसं नाही नेतात तसं वाटतं मला, सॉरी तसं नाही, पण अशी वेगळी बस आहे ज्यामध्ये आम्ही तिथे बसलो. बरेच फॉरेनर्स आहेत. होटेल जवळच असेल. आरोपींना जसं नेतात तसं. चला लेट्स गो टू 7 आयलंड विथ दिस बस. सो इकडे आपल्याला ही बस घेऊन आलेली आहे आणि आता असं ते कुपन वगैरे दाखवून पुढचं काय तसं मागून गाडी येते. तो बरेच छान स्पेस आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथं आपल्याला सगळी माहिती दिली गेली आणि आपलं तिकीट जे आपण काढलं होतं चेक केलं गेलं आणि आपण कुणाबरोबर जाणार आहोत आणि कुठल्या बोटीमध्ये जाणार आहोत हे ग्रुप तयार केले. कारण वेगवेगळ्या प्रकारचे टूर आहेत. काही हंग आयलंड आहे, काही 4 आयलंड टूर आहे. सो 7 आयलंडची टूर कुठं आहे आणि आपला कॅप्टन कोण आहे हे बघून आपल्याला नेण्यात येत आहे. सो तुम्ही बघताय की लॉंग टेल बोटी उभ्या आहेत आणि थोडंसं पाण्यामधून चालत जायचं आहे. सो इकडे येताना कधीही स्लीपर किंवा तत्सम गोष्टी घालून या. शूज घालून कृपया येऊ नका असं दिसतंय. सो चला आपण चालत निघालो आहोत आतमध्ये. जाऊया आता आपल्या बोटीवर. हॅलो प्रिया. हॅलो मिकी.
Sorry, could please wash your slippers first. मध्ये येऊन बसलो आहोत. मी पुढे बसलोय, प्रिया आणि रुचिर पाठीमाग दोघे बसलेले आहेत. स्वतः बघूया कशी कशी बोट कुठे कुठे आपल्याला घेऊन जाते. ते सगळे लोक बसलेले आहेत. चप्पल काढून परत हातात दिलेली आहे. सो आजचा दिवस या बोटीबरोबर आणि या क्रावीमधल्या या ठिकाणी. सो लाईफ जॅकेट घातलेलं आहे आणि Okay, everyone, welcome to. So guys, for your information, the first island. Look at these two small island, Thap and Mo Island. Guys, we have been to this Mo Island first. We have been to Relax on the beach. We are Thap Island and Mo Island. So from here to Thap and Mo Island, it takes about 30 or 40 minutes. And guys, this afternoon the sea is a little bit rough. So sometimes the boat gonna go like this and like this. सो 2060 260 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे आणि आता बोट निघालेली आहे. सो लेट्स एक्सप्लोर द आयलंड. यस, लेट्स मूव टू 7 आयलंड. फर्स्ट आयलंडात आपण निघालो आहोत. तर 40 मिनिटं आपण असणार आहोत. सो थप आयलंड आणि मो आयलंड, MOE मो आयलंड, ते 2 आयलंड आहेत इकडे. सो उतरलो आहोत थप आयलंडला आणि लेट्स एन्जॉय द थप आयलंड इन क्राबी. रुचिर आणि प्रिया येत आहेत. ते उतरले की फिरूया. पाण्यात उतरायला लागलं वाटलं नाही. चला इकडे. थूप आयलंडवर आलेलो आहे आणि रुचिर एन्जॉय करतोच आहे. पण आम्हीही एन्जॉय करतोय. आम्हीही करतोय एन्जॉय विंजॉय विंजॉय. स्विम करतात तिकडे लोक. आपण सुद्धा स्विम करू शकतो, पण आपण आता काहीतरी बसून बसूया निवांत. लेट्स एन्जॉय. बॉर्डरवरती थूप आयलंडवर आलेलो आहे आणि रुचिर एन्जॉय करतोच आहे. पण आम्हीही एन्जॉय करतोय. आम्हीही करतोय एन्जॉय विंजॉय विंजॉय. स्विम करतात तिकडे लोक. आपण सुद्धा स्विम करू शकतो, पण आपण आता काहीतरी बसून बसूया निवांत. लेट्स एन्जॉय. रुचिर स्नॉकलिंग साठी जाताना इकडे बघ. जा.
सो मँगो स्मूथी घेतलेली आपण विदाऊट शुगर, हेल्दी मँगो स्मूथी. सो मँगोचा सीझन नसताना सुद्धा थायलंडमध्ये 12ही महिने मँगो असतो. सो आपण पिऊया मँगो स्मूथी. मस्त, छान, आमरसच आहे पण शुगर नसल्यामुळं अजून हेल्दी आहे. चलो स्नॉकलिंग बॉय, डू यू वांट ड्रिंक? नाइस, चला. Snorkeling boy is drinking mango smoothie. बघा हे आई बाबा आहेत. थाले वाई क्राबी थायलंड पाशी व्हिडिओ करतायत. हॅलो हॅलो हॅलो. चार पुस्तक ना काही नाही. हां ठीक. कहो ना कहो प्रिया. चा पहिला आयलंड झालेला आहे. आता आपण निघूया दुसऱ्या आयलंडकडे. आपण बोटीमध्ये येऊन बसलेलो आहे. सो बोटिंग कंप्लीट. लेट्स मूव टू नेक्स्ट आयलंड. Guys, if you want to have the best shot photo, come and sit on this. You can take picture from the top. Okay, come on, you first. सो समुद्रामध्ये एका आयलंडच्या जवळ बोट थांबवलेली आहे आणि परत स्नॉकलिंगसाठी लोक उतरत आहेत. रुचिर ऑलरेडी उतरलेला आहे. स्नॉकलिंग म्हणजे काय तर समुद्राखालची जी जीवसृष्टी आहे ती तुम्हाला बघायची आहे. गॉगल दिला जातो आणि त्यालाच एक पाईप असते. त्या पाईपमधून श्वास घ्यायचा तोंडाद्वारे आणि आत जीवसृष्टी बघायची. बरेच लोक उतरतात, तुम्ही बघताय. रुचिरसुद्धा फिफी आयलंडात त्यानं स्नॉकलिंग थोडा वेळ केलं होतं. पण या 7 आयलंड टूरमध्ये जास्त वेळ स्नॉकलिंगच आहे. ज्यांना स्नॉकलिंगची जास्त आवड आहे ते इकडे येऊ शकतात. मी उतरू शकलो नाही कारण थोडंसं प्रॉब्लेम, माझा जो ऑपरेशन झालं त्यामुळं मला खारट पाण्यामध्ये उतरता येत नाही आहे. सो रुचिर उतरलेला आहे. बघू शकता रुचिरला लांबपर्यंत नेण्यासाठी त्यांची बोटीवरची एक महिला आहे ती रुचिरला फिरवते. कारण समुद्रामध्ये पोहून आपल्याला दम लागायची शक्यता असते. आपण लांबपर्यंत गेलो, कारण आपल्याला काय रोजचा सराव नसतो. सो लांबपर्यंत गेलो तर त्याला थकवा येऊ नये यासाठी त्याला लांबपर्यंत घेऊन जाते आणि परत माघारी घेऊन येते. सो संध्याकाळ होत आलेली आहे आणि स्नॉकलिंग अजूनही चालू आहे. 7 आयलंड खूप जवळजवळ आहेत. ही टूर दुपारी चालू होते आणि संध्याकाळी साधारणतः 7 ते 7:30ला तुम्हाला आणून सोडतात माघारी. सो स्नॉकलिंग बॉय स्नॉकलिंग करण्यामध्ये खूपच बिझी आहे आणि त्याला हे खूपच आवडलं आहे. पाण्याची खूप आवड आणि समुद्राखालची जीवसृष्टी बघण्याची सुद्धा जी काही त्याची म्हणजे एक इच्छा आहे ती तो पूर्ण करतो आहे. सो स्नॉकलिंग इज ऑन बाय रुचिर आणि बरेच लोक आहेत की जे स्वतःचं जे स्नॉकलिंगचं जे ॲपॅरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणून ते घेऊन येत आहेत आणि परदेशात आमच्या पूर्ण बोटीवर एकही भारतीय नाही आहे. सगळे बाहेरचे लोक आहेत. ही एकटी भारतीय प्रिया बसलेली आहे कौतुकानं मुलाला पाहताना. सो अशा प्रकारे रुचिर हा जवळजवळ पूर्ण आजची जी ट्रिप आहे म्हणजे स्नॉकलिंगच करण्यामध्ये बिझी आहे. तो ही स्नॉकलिंगचीच टूर आहे. तुम्ही जवळून बघू शकता रुचिरला स्नॉकलिंग करताना. डोळ्यावर लावलेला गॉगल, त्यानंतर लाईफ जॅकेट घातलेलं आहे ज्यामुळे तो तरंगू शकतो आणि छान पाण्यामध्ये पोहताना आणि एन्जॉय करताना. सो असं एन्जॉय तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही
क्राबीला येऊ शकता, फुकेतला येऊन फिपी आयलंड करू शकता. क्राबीला ही 7 आयलंडची टूर स्नॉकलिंग आणि एक्सपोजर तुम्हाला जर पाहायचं स्नॉकलिंगचं हे वेगळं अनुभव घ्यायचा असेल असा तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकता आणि अशी जशी मजा करतोय तशी तुम्ही मजा करू शकता. खूप छान आणि वेगळी टूर आहे आणि इथले जे समुद्र ते खूप स्वच्छ आहे, किनारे दिसतात, मासे आजूबाजूला तुमच्या येऊन असतात. तुम्ही माशांना बघू शकता गॉगलने, समुद्राखालची जीवसृष्टी बघू शकता. अशा प्रकारे हे सगळं तुम्ही अनुभवू शकता या 7 आयलंडच्या टूरवर क्राबीमध्ये. Keep your hair off the mask. Yeah, water can go in because of your hair. या वर या हळद घे. वर ये. लढाई जिंकून मावळा आलेला आहे. लढाई जिंकून मावळा आलेला आहे. लढाई का नाही होते. कसं वाटलं आता पोहायला? चांगलं येणार का? स्वतः उतरलेलो आहे आणि तिकडे बार्बेक्यू आहे या आयलंडला आपल्याला खायला. सो व्हेज बार्बेक्यू मी ऑलरेडी सांगितलं आहे. सो व्हेजमध्ये काय मिळते बघूया. भूक लागलेली आहे आणि चला निघूया. बार्बेक्यू वाट बघते आपली. सो सगळे पुढे गेलेले आहेत, आपण पण जाऊया त्यांच्या पाठीमागून बार्बेक्यू साठी. सो मजा वेगळा एक्सपिरियन्स आहे खरं तर. स्नॉकलिंगच जास्त आहे, मी जास्त केलेलं नाही कारण मला थोडा त्रास होतो आहे. ऑपरेशन जे झालं होतं त्यामुळं मिठाच्या पाण्यामध्ये जाणं अवघड होते. पण रुचिरनं मनसोक्त स्नॉकलिंग केलेलं आहे. सो चला जाऊया आता बार्बेक्यू खाऊया. रुचिरला भूक लागली असणार आहे स्नॉकलिंग करून करून. सो चला लेट्स ईट बार्बेक्यू.
दहा मिनिटांमध्ये चालू होईल. ते तयारी करतायत बार्बेक्यूची. तोपर्यंत आपण इकडे फोटो घेऊया आणि चिल करूया. सो 2 चिल करणारी मुलं इकडं बसलेली आहेत. हो, एक मुलगा आणि एक मुलगी. सो भूक लागली का? सो भुकेलेली मुलं बसलेली आहेत. मला वाटलं चला वाट बघतायत. फार थोडी फार थोडी नाही, थोडीफार. तर चला खाऊया. तयार अजून 10 मिनटं आहेत. 10 मिनटं झाले की आपण ताव आडवा हात मारूया. नेहमीप्रमाणे प्रिया मारते असा. वेळ सांगितलं पण त्यात काय टेस्ट आणि दम नाही आहे. त्यामुळे आम्ही आपली फ्रूट्सवर ताव मारतोय. याचा ताव फ्रूट्स अननस आणि कलिंगड ह्याच्यावर ताव मारतोय. रात्री गेल्यावर नुसताच भात आहे, त्याला काहीच नाही. रात्री गेल्यावर गोविंदा गोविंदा जेवण करायचं आहे. सो चला फ्रूट्स खाऊया आणि शांत बसूया. तो खाऊन झालेला आहे. फ्रूट्स हे फ्रूट्स फक्त खाल्लेले आहेत. लागलो. सो फ्रूट्स फक्त खाल्लेले आहेत. सकाळी 12 वाजता पराठा खाल्ले होते त्यामुळं थोडा पोटाला आधार होता. नंतर मगाशी सुद्धा मँगो स्मूदी वगैरे झालेली आहे. सो चला वाट पाहूया आता निघण्याची. तोपर्यंत जरा आयलंड फिरून येऊया. बसून काय करायचं. इकडे कणीस विकायला आहे. त्यामुळं जेवण तर काय सोसोच आहे, नाहीच आहे म्हणजे काय. फ्रूट्सच खाल्ले फक्त. सो चला कणीस खाऊया आणि थोडंसं पोट भरूया. मग रात्री गेल्यावर जेवण करूया. सो कणीस बघून चेहरा बघा आनंदी झालेला आहे. काहीतरी ओळखीचं दिसलेलं आहे. कारण बार्बेक्यूमध्ये काय कळतच नव्हतं काय काय घातलं ते. तरी मी एक ओढलं. व्हेज म्हणतात पण काही असतं नाही, काही असतं नाही. आपण खात नाही रेग्युलर त्यामुळे ते. आणि टेस्ट नसते जरा काही. आणि यांचं पनीर पण गाईचं आणि ह्याच्या दुधाचं नको तो विचार करायला नको. आपण कणीस खाऊया आणि शांत राहूया. कणीसाया के निगाहों में चमक जागुठी. ग्रीन आणि हे भुकेल्या माणसाला कणीस मिळालेला आहे. आणि पाण्याची शेड बघ ना. कणीस खा. जो मस्त थोडंसं काहीतरी ओळखीची टेस्ट वाटली कणीस खाल्ल्यावर. एक फोटो काढूया. हळूहळू मार्गस्थ होऊ. सो पोडी इडली माहिती होती मला. ही पोडा आयलंड झालेला आहे. सो पोडा आयलंडवर बी हॅलो.
सो रम्य संध्याकाळ तुम्ही बघू शकता या आयलंडची. सूर्यास्त होत आहे आणि सगळे लोक जे सूर्यास्तचे चित्रीकरण करण्यामध्ये बिझी आहे. सो खूप छान सूर्यास्त आहे. लवकरच अजून जास्त इंटरेस्टिंग सूर्यास्त होईल. तुम्ही बघू शकता 2 आयलंड आहेत, त्याच्यामध्ये हा सूर्य मावळत आहे. सो बघा सूर्य बुडताना एखाद्या बुडणाऱ्याला कसे लोक आनंदाने पाहत आहेत. सो आपलं विचार जसा असेल तसं आपल्याला दिसतं. पण खूप इंटरेस्टिंग आहे. जी आकाशामध्ये लाली पसरलेली आहे, ज्या छटा आलेल्या आहेत आकाशामध्ये, खूप सुंदर आहेत. खरं तर पाहण्यासारखं आहे. अगोदर आम्हाला वाटत होतं की आज ढग आहेत त्यामुळे सूर्यास्त पाहायला मिळेल का नाही याच्या बाबतीत शंका होती. या बोटी आणि इकडे इंद्रधनुष्य पडलेलं आहे तुम्ही बघू शकता. इंद्रधनुष्य आणि या लॉंग टेल बोटी. सो आपण जे निसर्गचित्र बघतो ना आपल्या वहीवर वगैरे किंवा वॉलपेपर वगैरे असतात, हे सेम पोस्टरमध्ये असणारे चित्र, ही सेम चित्र अनुभवतो आहे आम्ही आज. सो या 7 आयलंडच्या टूरवर ह्या निसर्ग बघून अगदी मी असं म्हणेन की डोळ्याचे पारणे फिटले. कारण खूप छान निसर्ग आहे. सो पैसे जे काय आपण इन्व्हेस्ट करतो ते पूर्ण फिटून आणि आपल्याला याचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. हा इंद्रधनुष्य तुम्ही पाहू शकता. खूप सगळे लोक इंद्रधनुष्य पाहत आहेत, त्यानंतर सूर्यास्त पाहत आहेत. सो अशा प्रकारे आजची ही टूर मला वाटतं इथून आपण डायरेक्ट निघणार आहोत जायला माघारी. आणि या छटा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत आणि आम्ही सगळ्यांनी डोळे भरून या सगळ्या छटा पाहिल्यात. मी मागं बघताय खूप छान सनसेट होतो आणि इकडे बघितलं तर इकडे इंद्रधनुष्य आलेलं आहे. सो खूप छान संध्याकाळ आहे. आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला आहे क्राबीमधला. खूप छान सनसेट आणि खूप छान मजा. हा स्मोकलिंग करून दमलेला मुग्गा आणि इकडे हा सीन. सो असे सीन आपण बऱ्याच ठिकाणी वॉलपेपर म्हणून वगैरे ठेवतो. सो चला आता संपलेलं आहे. इथून बहुतेक एक आयलंड आहे अजून आणि मग बॅक टू हॉटेल. सो बोट तो अक्षरशः निसर्गाच्या रंगाची उधळण तुम्ही बघू शकता. आणि आता बोट आपली चालू होते आणि आपण निघतोय, मार्गस्थ होतोय किनाऱ्याकडे आपल्या डेस्टिनेशनकडे. तो खूप छान दिवस होता. सगळ्या बोटी एकाच वेळेत जवळजवळ एका पाठोपाठ एक निघाल्या आहेत. तो बोट आता निघाली आहे या आयलंडवरून. अजून एक काहीतरी छोटंसं आयलंड आहे असं म्हणतात, ते करून मग बाहेर जाईल. मग आपल्या हॉटेलवर गाडी ड्रॉप करेल. पूर्ण अंधार पडला आहे. आता बोट निघाली आहे किनाऱ्याकडे. मध्येच थांबली होती. असे स्टारसारखे मासे आतमध्ये असतात, त्यांना स्मोकलिंग करून लोक बघत होते. त्यामुळं एका ठिकाणी सगळ्या ज्या बोटी आहेत ते जहाज बंद करून थांबतो. स्वतः आपण किनाऱ्याकडे निघालो आहोत. बाहेर गेलो की सांगतो आणि मग जाऊया आपल्या हॉटेलला. सो छान ट्रिप झाली. सो 7 आयलंड ट्रिप मस्त. परत त्या गाडीत बसलेलो आहे. ती गाडी आपल्याला आपल्या हॉटेलपर्यंत सोडेल, आवासीपर्यंत. सो बोटिंग झालेलं आहे दिवसभर. आता जाऊया हॉटेलला आणि मग रात्री उशीर मस्त फ्रेश होऊन जाऊया जेवायला. सो रात्री जेवायला आपण आलो आहोत गोविंदा, लिटिल गोविंदा नावाच्या हॉटेलमध्ये. शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आणि इथे जेवायला आलो आहोत.
आजूबाजूला खूप कोलाहल, म्हणजे रात्रीचा जो नाईट लाईफ असते, डिस्कोथेक असतो चालू आहे, त्याचा आवाज येतो आहे. सगळे व्हेजिटेरियन लोक आले आहेत. आम्ही व्हेज पिझ्झा मागवलेला आहे. सो पिझ्झा बरेच दिवसानं खाण्याचा योग आला आहे आज. सो वेगळं, कारण या ट्रिपमध्ये आमचं पराठ्यावर खूप जोर आहे. सो आज मागवला आहे पिझ्झा. खाऊया पिझ्झा. त्यानंतर दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ, दाल रोटी आलेली आहे. सो दाल रोटी खाऊया आणि जाऊया हॉटेलवर आणि उद्याच्या दिवसाची वाट बघूया. रात्रीचा हा साधारणतः 3-4ची वेळ आहे. उठलो आहे. बाहेर कचऱ्याची गाडी आलेली आहे आणि दिवसभरातला जो कचरा आहे तो साफ करायचा इकडे चालू आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की एक टुरिस्ट प्लेस कशी ऑपरेट करते. सो याच नोटवर आपण दिवसभराचा कचरा आपल्या मनातील साफ करूया आणि उद्या नवीन ताजेतवाने होऊन एका नवीन दिवसाची वाट पाहूया. माझा हा चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू सो मच.